Good morning, student. Today we are going to study the last topic of this unit, that means live English. Now, in this live English, we are studying how to fill the form, that means a form filling, page number 38. Form filling is a skill. म्हणजे फॉर्म भरणं हे कौशल्य आहे. इट इज अ फंक्शनल स्किल अँड लाईफ स्किल. हे एक कार्य आणि जीवन कौशल्य अशा स्वरूपाचं आहे. लाईफ स्किल म्हणजे जीवन कौशल्य आहे. अँड टुडे आणि आज अ बिग अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड ऑफलाईन अँड ऑनलाईन थ्रू फॉर्म्स. आज आपण वेगवेगळी माहिती ही ऑफलाईन आणि ऑनलाईन या फॉर्मच्या माध्यमातून एकत्र करत असतो. ऑफलाईन अँड ऑनलाईन थ्रू फॉर्म्स. फ्रॉम अ टेडियस टास्क टू अन इंटरेस्टिंग टास्क. कंटाळवाणं काम हे एक विलोभनीय आवडीचं काम आपण आज करू शकतो. म्हणजे पहिलं पूर्वीचे फॉर्म भरणं हे कंटाळवाणं काम होतं. टेडियस म्हणजे कंटाळवाणे. द ऑनलाईन टूल्स हॅव मेड फॉर्म फिलिंग अ युनिक एक्सपिरियन्स. आज ऑनलाईन पद्धतीनं भरले जाणारे जे फॉर्म आहेत हे ऑनलाईन पद्धतीनं ऑनलाईन टूलचा वापर करून फॉर्म भरणं हा एक युनिक एक्सपिरियन्स आहे. म्हणजे एक अद्वितीय असा अनुभव आहे असं म्हटलं. We will see how offline and online forms are filled. आज आपण इथं या पाठामध्ये ऑफलाईन फॉर्म कसे भरायचे आणि ऑनलाईन फॉर्म कसे भरले जातात याची माहिती या पाठामध्ये घेणार आहोत. अँड व्हॉट स्टेप्स आर फॉलोड. त्याच्यामध्ये कोणकोणत्या पायऱ्या आहेत. अँड व्हॉट केअर इज टेकन व्हाईल फिलिंग द फॉर्म्स. आणि हे फॉर्म भरत असताना आपल्याला कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा या पाठामध्ये आपण शिकणार आहोत. नाउ प्रिपेरिंग द फॉर्म फिलिंग प्रोसेस. म्हणजेच फॉर्म भरत असताना या प्रक्रियेची तयारी कशी केली पाहिजे. प्रिपेरिंग त्याची तयारी, फॉर्म भरण्या अगोदर आपली तयारी कशी असली पाहिजे. गॅदर ऑल द इसेन्शियल इन्फॉर्मेशन. सर्व प्रकारची माहिती आपण एकत्रित केली पाहिजे. जे आपण फॉर्म भरणार आहोत त्याची सर्व माहिती आपण पहिल्यांदा एकत्र केलं पाहिजे. गॅदर म्हणजे एकत्र करणे. मग त्याच्यामध्ये पर्सनल असेल, वैयक्तिक माहिती असेल, प्रोफेशनल व्यावसायिक असेल किंवा एज्युकेशनल म्हणजेच शैक्षणिक माहिती असेल, ही सगळी माहिती एकत्र केली पाहिजे. देन व्हेरीफाय नेम्स, ॲड्रेसेस, रेफरन्सेस, कॉन्टॅक्ट डिटेल्स टू बी एंटर्ड. त्याचबरोबर आपण जी माहिती भरणार आहोत मग त्यामध्ये नाव असेल, पत्ता असेल, संदर्भ क्रमांक असतील, हे सगळं आपण व्हेरीफाय करून पाहिलं पाहिजे. म्हणजे ते सत्य आहे की असत्य आहे याची आपण एकदा खात्री करून घेतली पाहिजे. नो द इन्फॉर्मेशन नॉट टू बी प्रोव्हाइडेड. त्याचबरोबर यामध्ये कोणती माहिती पुरवली नाही त्याची सुद्धा आपण माहिती या ठिकाणी घेतली पाहिजे. गेट अ टेम्पलेट अँड क्रिएट अ मॉडेल फॉर्म. मग त्याचे आपण टेम्पलेट्स म्हणजे तयार काही नमुने असतात, टेम्पलेट्स म्हणजे ते सुद्धा आपण मिळवले पाहिजेत. अँड क्रिएट अ मॉडेल फॉर्म. आणि त्याचा नमुना असा एक फॉर्म आपण तयार केला पाहिजे असं यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे फॉर्म भरण्या अगोदर ही तयारी आपली झाली पाहिजे. यानंतर फिलिंग आउट द ऑफलाईन फॉर्म. म्हणजेच पहिला आपला भाग यातला ऑफलाईन फॉर्म कसे भरले पाहिजेत. ऑफलाईन फॉर्म्स आर फिल्ड इन पर्सन. ऑफलाईन फॉर्म हे व्यक्तिगतरित्या भरले जातात. म्हणजे व्यक्ती भरते. प्रत्येक जण वैयक्तिकरित्यानं ऑफलाईन फॉर्म भरू शकतो.
सम फॉर्म्स आर OMR. आता OMR म्हणजेच ऑप्टिकल मार्क रिकग्निशन. काही फॉर्म हे OMR या पद्धतीनं भरले जात असतात. म्हणजे आता तुमची जी स्कॉलरशिपची जी परीक्षा असते त्याचं जो उत्तरपत्रिका असते ती उत्तरपत्रिका सुद्धा एक OMR प्रकारच्याच फॉर्मचा नमुना आहे, लक्षात घ्या. अँड नीड टू बी फिल्ड इन युजिंग लीड पेन्सिल ओनली. त्यासाठी आपल्याला लीड पेन्सिलनेच ते भरणं गरजेचं असतं. सम फॉर्म्स आर आस्क्ड टू बी फिल्ड इन युजिंग ब्लॅक इंक ओनली. आणि काही फॉर्म भरण्यासाठी फक्त काळ्या शाईचाच वापर करणं गरजेचं असतं. राईट नीटली अँड लेजिबली. ऑफलाईन फॉर्म भरत असताना तो व्यवस्थितरित्या आणि सुवाच्यपणे लिहिला पाहिजे. नीटली व्यवस्थितपणे आणि लेजिबली म्हणजे सुवाच्यपणे लिहिला पाहिजे. यूज अ ब्लँक टेम्पलेट or photocopy of the form to avoid messing up with the original form. ओरिजिनल फॉर्म भरण्या अगोदर त्याची एखादं रिकामी अशी फोटोकॉपी किंवा आपण त्याला झेरॉक्स म्हणतो, ते झेरॉक्स पहिल्यांदा आपण भरलं पाहिजे की ज्याच्यामुळं ओरिजिनल फॉर्म हा आपला बिघडू शकत नाही. टू अवॉइड मेसिंग अप म्हणजे तो बिघडणं जर टाळायचं असेल तर पहिल्यांदा फोटोकॉपी भरून आपण त्याचा सराव केला पाहिजे. रीड द फॉर्म फुल्ली बिफोर स्टार्टिंग टू राईट. फॉर्म भरण्या अगोदर तो फॉर्म पूर्णपणे आपण वाचून पाहिला पाहिजे. गॅदर ऑल इसेन्शियल इन्फॉर्मेशन. मग अशी सांगितल्या पद्धतीनं सर्व प्रकारची माहिती आपण एकत्रित केली पाहिजे. कीप द कॉपी ऑफ डॉक्युमेंट्स टू बी अटॅच्ड हँडी. त्याच्याबरोबर फॉर्म भरत असताना ज्या ज्या दस्तऐवज किंवा ज्या ज्या कागदपत्रांची आपल्याला गरज आहे ते सर्व आपल्या सोबत असले पाहिजेत. कंप्लीट एव्हरी स्पेस इन द फॉर्म. फॉर्म मधील जी जी काही रिकामी जागा आहे ती आपण इथं पूर्ण केली पाहिजे. प्रूफ रीड एव्हरीथिंग दॅट यू हॅव रिटन. तुम्ही जे जे काही लिहिलेलं आहे ते सगळं पुराव्याच्या आधारावर लिहिलेलं असलं पाहिजे. कंप्लीट एव्हरी स्पेस इन द फॉर्म. देन पुढं म्हटलंय साइन द डॉक्युमेंट्स टू बी अटॅच्ड. जी तुम्ही त्या फॉर्म बरोबर जे जे दस्तावेज किंवा कागदपत्र जोडणार आहात ते सर्व तुमच्या स्वाक्षरीनं अटॅच असले पाहिजेत. साइन द डॉक्युमेंट्स टू बी अटॅच्ड अँड राईट द पर्पज ऑफ ॲप्लिकेशन अंडर युअर एव्हरी सिग्नेचर. आणि प्रत्येक सहीच्या खाली तुम्ही त्याचा उद्देश, तुम्ही ती झेरॉक्स किंवा ते डॉक्युमेंट कशासाठी सबमिट करत आहात त्याचं रिझन सुद्धा त्याच्या खाली देणं गरजेचं असतं. डोंट स्टॅपल युअर फोटोग्राफ्स, यूज ॲडहेसिव्ह. ज्या वेळेला तुम्ही त्या फॉर्म मध्ये तुमचा फोटो लावत असता तो फोटो हा स्टॅपल करू नये, म्हणजे स्टॅपलरनं त्या फोटोवर पिन मारू नये. तर यासाठी आपण डिंकाचा वापर केला पाहिजे. यूज ॲडहेसिव्ह. साइन ॲट प्लेसेस ओनली इफ इट इज आस्क्ड. आणि जर ज्या ठिकाणी तुम्हाला सही करा असं सांगितलं असेल त्या ठिकाणी तुम्ही सही तुमची केली पाहिजे. अशा पद्धतीनं ऑफलाईन फॉर्म भरण्यासाठी या पद्धतीची दक्षता किंवा या प्रकारच्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आता पुढचा प्रकार आहे फिलिंग आउट द ऑनलाईन फॉर्म. आता ऑनलाईन फॉर्म आपण कसे भरले पाहिजे. ऑफलाईन फॉर्म पाहिलं. आता ऑनलाईन प्रकारचे फॉर्म भरत असताना कोणती दक्षता आपण घेतली पाहिजे. ऑनलाईन फॉर्म्स आर फिल्ड युजिंग अ कम्प्युटर ऑर मोबाईल. ऑनलाईन फॉर्म भरत असताना आपण संगणकाचा किंवा आपल्या मोबाईलचा आपण वापर करत असतो. गुड डेटा कनेक्टिव्हिटी
म्हणजेच इंटरनेट इज अ प्रीरिक्विजिट साईट फॉर फिलिंग ऑनलाईन फॉर्म. ऑनलाईन फॉर्म भरत असताना चांगल्या प्रकारचं गुणवत्ता असणारं, चांगलं स्पीड असणारं इंटरनेट असणं गरजेचं आहे. यूज अ ब्लँक टेम्पलेट और प्रिंट आउट ऑफ द फॉर्म टू अवॉइड द टाइम डिलेज. आपल्याला वेळेची बचत करण्यासाठी, टू अवॉइड टाइम डिले, वेळ वाचवण्यासाठी यूज अ ब्लँक टेम्पलेट, रिकामं एखादं टेम्पलेट जे मोकळं अशा पद्धतीचा फॉर्म आपण वापरला पाहिजे. और प्रिंट आउट किंवा त्याची प्रिंट आउट वापरली पाहिजे. रीड द फॉर्म फुल्ली बिफोर स्टार्टिंग टू फिल इट अप. तो फॉर्म भरण्या अगोदर सुरुवातीला पूर्णपणे वाचणं गरजेचं आहे. गॅदर ऑल इसेन्शियल इन्फॉर्मेशन. त्याच्याशी निगडीत असणारी सर्व आवश्यक माहिती एकत्र केली पाहिजे. त्यानंतर स्कॅन अँड सेव्ह द कॉपी ऑफ डॉक्युमेंट्स. फोटोग्राफ्स, सिग्नेचर टू बी अटॅच्ड इन स्मॉल साईज अराउंड 10 KB to 100 KB साईज. आपले जे डॉक्युमेंट किंवा जे फोटोग्राफ आहेत, सिग्नेचर आहे, ज्या गोष्टी आपण ऑनलाईन पुरवणार आहोत ते स्कॅन करत असताना त्याची मर्यादा, म्हणजे ते स्कॅन केलेलं जे डॉक्युमेंट आहे ते 10 KB ते 100 KBच्या दरम्यान असलं पाहिजे. त्याची साईज जास्त मोठी असता कामा नये. Fill in all the mandatory fields in the form marked with. आता जिथं मार्कड आता पुस्तकामध्ये दिले बा एक स्टार असलेलं ज्या ठिकाणी प्रश्न असतो किंवा स्टार असणारा जो काही ऑप्शन असतो तो आपण भरणं हे अनिवार्य असतं, कंपल्सरी असतं. इज मॅन्डेटरी म्हणजे कंपल्सरी, अनिवार्य असतं, आवश्यक असतं. ती माहिती जर नाही भरली तर आपला फॉर्म सबमिट होऊ शकत नाही. आता जी आपण टेस्ट घेतो, ऑनलाईन टेस्ट, त्या ऑनलाईन टेस्टमध्ये प्रत्येक प्रश्नाच्या पुढं अशा पद्धतीचा एक रेड कलरचा स्टार दिसतो. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही त्या 10ही प्रश्नांची उत्तर दिली तरच पुढची ते पूर्णपणे टेस्ट सबमिट करू शकता. म्हणजे सगळे प्रश्न हे कंपल्सरी असतात, तुम्ही कोणताही प्रश्न रिकामा ठेवू शकत नाही. इफ समथिंग इज नॉट ॲप्लिकेबल टू यू. एखादी गोष्ट जर समजा तुम्हाला लागू पडत नसेल, मार्क स्पेस ॲज NA or 0. एखादी गोष्ट लागू पडत नसेल तर तिथं आपण कॅपिटलमध्ये NA किंवा 0 लिहिणं गरजेचं असतं. अटॅच फोटोज, सिग्नेचर, PDF, JPG, इमेजेस व्हेरेवर आस्क्ड. जिथं तुम्हाला सांगितलंय त्या ठिकाणी तुम्ही फोटो किंवा तुमचे डॉक्युमेंट हे अटॅच केले पाहिजे, तिथं ते अपलोड केले पाहिजेत, ते स्कॅन करून तिथं अपलोड केले पाहिजे. प्रूफ रीड वन्स अगेन बिफोर सबमिटिंग. सर्व माहिती भरल्यानंतर आपण सबमिट करण्या अगोदर एकदा खात्री करून घेतली पाहिजे की आपण दिलेली सर्व माहिती ही परिपूर्ण आहे का, बरोबर आहे का, एखाद्या ठिकाणी आपण चुकलेलो आहोत का, किंवा एखाद्या माहिती देणं राहिलेलं आहे का, या सगळ्याची खात्री केली पाहिजे. नेवर सबमिट युअर पासवर्ड ऑनलाईन. तुमचा पासवर्ड हा ऑनलाईन पद्धतीनं कोणालाही सबमिट करायचा नसतो. नेवर सबमिट युअर पासवर्ड ऑनलाईन. नेवर क्लिक रिमेंबर बटन व्हाईल फिलिंग फॉर्म्स. फॉर्म भरत असताना रिमेंबर हे बटन जे आहे ते आपण क्लिक करू नये असं म्हटलंय. डोंट डिस्क्लोज सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन लाईक युअर बँक डिटेल्स, क्रेडिट कार्ड डिटेल्स. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपण माहिती भरत असताना आपली बँक डिटेल, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड डिटेल हे कुठंही आपण पुरवता कामा नये, देता कामा नये. अनलेस द पेजेस इज सेक्युर्ड. जोपर्यंत ती पानं सुरक्षित होत नाही.
साइन appears इन ॲड्रेस बार ऑफ सेक्युअर्ड पेज. आता एखादं जी वेबसाईट आपण काढलेली आहे ज्याच्यामध्ये आपण ऑनलाईन फॉर्म भरतो आहे ती सुरक्षित आहे की नाही हे पाहण्यासाठी जे आपण वरच्या ॲड्रेस बारमध्ये ज्या त्या वेबसाईटचं जे नाव टाकत असतो त्याला जर ग्रीन लॉक असेल तर ओळखायचं की ते दिलेली माहिती ही आपली सिक्युअर आहे. जर ग्रीन लॉक नसेल, रेड असेल किंवा त्याच्यावर मार्क असेल, रेड मार्क असेल तर मात्र ती माहिती आपण त्या ठिकाणी सिक्युअर नाही हे ओळखलं पाहिजे. डोंट गेट रिडायरेक्टेड टू फिशिंग साइट्स और फेक साइट्स. त्याचबरोबर ज्या फेक आहेत, फेक साइट्स आहेत, ज्या फसव्या अशा साइट्स आहेत त्यांच्यामध्ये आपण आपली माहिती कधीही भरता कामा नये. गो बॅक इफ यू सी अ रेड वॉर्निंग मेसेज. जर समजा एखाद्या ठिकाणी आपल्याला रेड वॉर्निंग मेसेज येत असेल तर आपण तिथून पुढची माहिती देऊ नये किंवा आपण त्या वेबसाईटमधून पटकन बाहेर येणं गरजेचं असतं. डोंट गो बॅक एल्स देअर इज अ डेंजर ऑफ लुझिंग डाटा. आपण अचानकपणे एखाद्या वेबसाईटमधून पाठीमागे येऊ नये. याचा विपरीत परिणाम म्हणजे आपण जी दिलेली माहिती आहे ती इतरांना म्हणजे इतरांना त्याचा गैरवापर करू शकतात. म्हणून म्हटलेलं आहे डोंट गो बॅक एल्स देअर इज अ डेंजर ऑफ लुझिंग डाटा. क्लिक सबमिट बटन ओनली इफ यू आर सिक्युअर. जर तुम्हाला वाटत असेल की जी दिलेली माहिती ही सुरक्षित आहे तरच ती माहिती आपण त्या वेबसाईटला सबमिट करावी असं या ठिकाणी शेवटी म्हटलेलं आहे. अशा पद्धतीनं ऑनलाईन फॉर्म भरत असताना आपण अतिशय दक्षता घेणं हे गरजेचं असतं. ऑफलाईन फॉर्म भरण्यापेक्षा ऑनलाईनला मात्र जास्त दक्षता घेणं गरजेचं असतं. आता यानंतर पुढे प्रश्न विचारले कलेक्ट सॅम्पल्स ऑफ रेल्वे रिझर्वेशन फॉर्म or inpatient admit form, admission form of central admission procedure of 11th. आपण याचा सराव करण्यासाठी रेल्वे रिझर्वेशन फॉर्म भरला पाहिजे किंवा एखाद्या शाळेचा ॲडमिशन फॉर्म भरून सुद्धा आपण त्याचा सराव करू शकतो किंवा SSC बोर्ड एक्झामिनेशन फॉर्म हा भरून सुद्धा आपल्याला याची माहिती मिळत असते. पर्सनल पर्टिक्युलर्स फॉर्म किंवा वैयक्तिक माहिती भरणारा फॉर्म सुद्धा भरून आपण जास्त माहिती मिळू शकतो. अँड प्रॅक्टिस फिलिंग इट. आणि ती भरण्याचं आपण प्रॅक्टिस सुद्धा केलं पाहिजे. शेअर युअर फील्ड इन फॉर्म्स विथ पियर्स इन युअर ग्रुप्स. तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती तुमच्या सहकार्याशी शेअर करा आणि ती चर्चा करून कितपत बरोबर आहे याची खात्री करून घ्या. Visit irctc.co.in and redbus.in websites, apps and try filling the forms online. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खालील 2 वेबसाईट दिलेत. त्या वेबसाईटवर जाऊन एखादा फॉर्म भरून आपण अनुभव घेऊ शकता असं म्हटलंय. क्रिएट अ पर्सनल पर्टिक्युलर्स फॉर युअर क्लास विथ सपोर्ट फ्रॉम युअर टीचर्स अँड कलेक्ट पर्सनल अँड एज्युकेशनल इन्फॉर्मेशन. त्याचबरोबर तुमची वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरून तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं क्रिएट पर्सनल पर्टिक्युलर्स ऑफ युअर क्लास. तुम्ही तुमच्या पूर्ण वर्गाची तपशील किंवा पूर्ण वर्गाचा पूर्ण माहिती विद्यार्थ्यांची माहिती तुम्ही एकत्र करू शकता. रिक्वेस्ट युअर फ्रेंड्स इन युअर क्लास अँड स्कूल टू फिल युअर स्लाम बुक. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मित्रांना विनंती करू शकता आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी तुमच्या पूर्ण शाळेची माहिती एकत्रित करू शकता. त्यानंतर शेवटी म्हटलं आहे visit www.forms.google.com. त्याचबरोबर
गुगल फॉर्ममध्ये सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. क्रिएट युअर ओन फॉर्म ऑनलाईन. तुमचा स्वतःचा फॉर्म तयार करू शकता अँड सेंड इट टू युअर कॉन्टॅक्ट ऑन जीमेल ऑर कलेक्ट आन्सर्स. तो जीमेल मार्फत इतरांना पाठवू शकता आणि माहिती आपण त्यामार्फत एकत्रित करू शकतो. आता जी आपण टेस्टसुद्धा घेतो ती सुद्धा गुगल फॉर्ममध्येच तयार केलेली असते आणि गुगल फॉर्ममधून अशा पद्धतीनं आपण एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक, शैक्षणिक, व्यावसायिक माहिती आपण त्यातून कलेक्ट करू शकतो. ठीक आहे. थँक्यू.